जय हिंद मित्रांनो. सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. अवघे काही दिवस फक्त शिल्लक आहेत आणि यामध्येच महाराष्ट्रामध्ये आपण सर्व लेवलला बघतोय. गल्ली बोळ्यातून बघितलं तर गावागावांमध्ये प्रचार करताना आपल्याला सर्वच नेते दिसत आहेत. परंतु या सर्वांमध्ये कुठेतरी महाराष्ट्राचे जे काही मूळ प्रश्न आहेत, आता मूळ प्रश्न कोणते आहे, तर महाराष्ट्रातील तरुणांना योग्य तो शिक्षण किंवा शिक्षण पद्धतीबद्दल बोलायला तर ते एक असेल, आरोग्य असणार, महाराजांनी निर्माण केलेले जे काही गड किल्ले आहेत त्यांची देखरेख बद्दल असेल, पर्यटनाविषयी असतील, अशा अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. परंतु आपण बघतोय सर्वच नेते या मूळ प्रश्नांकडे अक्षरशः दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत. यामध्ये जर अपवाद सोडला आपण, राज ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र कसं करणार किंवा महाराष्ट्राचा विकास कशा पद्धतीने होऊ शकतो, बेरोजगारांचा प्रश्न कशा पद्धतीने सुटू शकतो, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आरोग्य यंत्रणा असेल, महाराष्ट्रामधील रस्त्यांचं काम असेल, म्हणजे अशा भरपूर काही ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरती इतर नेते आपल्याला बोलताना दिसणार नाही. आता तेव्हा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती सरकार असेल, त्यांचं आपण प्रत्येक भाषणामध्ये बघतोय. आता महाविकास आघाडीमध्ये जर आपण बघितलं तर मूळ आपले हे आहेत, राहुल गांधी आहेत, शरद पवार साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब आहेत. यांचं पण तेच म्हणणं आहे, आमची सरकार आली की सर्वात प्रथम आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत 3,000 रुपये द्यायचं काम करू, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं काम करू, असे अनेक घोषणा आपण त्यांचा बघितल्या. सोबतच जर आपण महायुतीचं बघितलं तर त्यांच्यापेक्षा वेगळं काही दिसत नाहीये. जे काही किमती आहे ते स्थिर ठेवण्याचं काम करू, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याचं काम करू, शेतकऱ्यांसाठी कर्जांविषयी, म्हणजे तेच मुद्दे दोन्हीकडे सारखेच दिसत आहेत. परंतु यामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न असेल ना, तो तरुणांचा प्रश्न आहे. आज आपण मुंबईमध्ये बघतोय, तुम्ही कधीही गेलात, कधी पण गेलात तर लोकल ट्रेन या भरलेल्याच तुम्हाला दिसतात. आणि महागाई जो आपण म्हणतो एवढं जबरदस्त वाढलेलं की तुम्ही विचार पण नाही करू शकत, आणि सर्वसामान्यांना ते भोगावं लागतंय. जर आपण बघितलं, एक मतदार म्हणून किंवा एक आपण महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून आपल्याला काय पाहिजे, आपण महाराष्ट्रीयन आहोत, आपण इथे राहणार आहोत, आपले पूर्वज सगळे इथेच राहून गेले, तर आपल्यासाठी नेमकं काय पाहिजे. आता बघतोय आपण मुंबईची परिस्थिती एवढी बिकट चाललेली आहे, दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे महागाई वाढली, राहण्याचा प्रश्न खूपच गंभीर झालेला आहे. आज आपण जर बघितलं, घराच्या किमती असेल काय असेल तर जबरदस्त वाढलेल्या आहेत. साधारणतः एका व्यक्तीला जर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात येऊन, मुंबईमध्ये येऊन किंवा मुंबईच्या आजूबाजूला राहून जर एखादा नोकरी करत असेल तर त्याचा सगळा पगार जो आहे तो फक्त राहण्यामध्ये खाण्यामध्ये जातोय. आपण गावाकडे राहून विचार करत असतो की मुंबईला जर आला तर आपण एवढे एवढे पैसे कमवू, त्याच्यात घरी एवढे पाठवू, एवढे आपल्याला लागतील. परंतु इकडची सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे. आता बघतोय आपण सगळीकडे प्रचंड गर्दी, वाहतुकींची गर्दी असणार, गाड्यांच्या गर्दी असणार, ट्रेनमध्ये लोक भरून भरून जात आहेत. हे सर्व काय होतंय, आपण राज ठाकरे साहेब बरोबर बोलतात, जो या महाराष्ट्राच्या जमिनीवरती किंवा महाराष्ट्राच्या नोकरीवरती किंवा इथल्या व्यवसायांवरती पहिला हक्क जर कोणाचा असेल तर ते महाराष्ट्रीयन व्यक्तीचा असला पाहिजे. पण आज आपण बघतोय सगळे व्यवसाय असेल, सगळ्या इतर गोष्टी असतील, सगळे बाहेरून आलेले जे काही लोक आहेत त्यांनाच मिळताना आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे कुठंतरी आपल्या महाराष्ट्रात तरुणांना कुठंतरी मागे सरकताना दिसतंय. आता सगळेच व्यवसाय जर बाहेरचे लोक करायला लागले, मग आपला तरुण काय करतोय, नोकरीच्या मागे लागतोय. आता सध्या परिस्थिती अशी बिकट आहे नोकरींची देखील. आताच मागे पोलीस भरती निघाली होती, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आता या चॅनलवरती सर्वजण पोलीस भरती देणारे विद्यार्थीच आहेत. 17 लाख फॉर्म आणि 17,000 जागा, म्हणजे 17,000 जागेसाठी 17 लाख फॉर्म आले होते. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 16,83,000 तरुण यांना सुद्धा नोकऱ्या पाहिजे. त्यांनी त्यांचाही प्रयत्न त्याच्यासाठीच आहे की आम्हाला कोणतीतरी नोकरी मिळायला पाहिजे. परंतु या गोष्टीकडे किंवा या प्रश्नांकडे
दुर्लक्ष केला जातोय. जर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये जर बघितलं, आज प्रायव्हेटीकरण एवढं जबरदस्त चालू आहे. सरकारी शाळांमध्ये मुलं जायला तयार नाही किंवा पालक सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवायला तयार नाहीयेत. कारण सरकारी शाळांची परिस्थिती तशी झालेली आहे. जी सुविधा पाहिजे, जे योग्य त्या गोष्टी, ज्या बेसिक गोष्टी असतात त्या नसल्यामुळे आणि एक शिक्षक, कारण विद्यार्थ्यांना घडवण्यामागे शिक्षकांचा खूप मोठा हात असतो आणि शिक्षक आता सरकारी शाळांमध्ये देखील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरती भरल्या जात असल्यामुळे अक्षरशः दुर्लक्ष होतं या सर्व गोष्टीकडे. सरकारी शाळेतील जे काही शिक्षक आहेत त्यांना सरकारी इतर शाळेचं शिकवण्यापेक्षा इतर कामं भरपूर लावताना आपल्याला दिसत आहेत. मग ते इलेक्शनचं असेल किंवा दुसरं काही असेल. आज आपण बघतोय ठाणे सारख्या शहरामध्ये पूर्वी एक महानगरपालिका होती, आजच्या कंडिशनमध्ये 6 7 महानगरपालिका आहेत. म्हणजे एवढी झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे आणि या मूळ प्रश्नांकडे सगळ्या स्तरांमधून आपण बघतोय दुर्लक्ष केलं जात आहे. मग मतदान करताना किंवा तुम्ही वोटिंग करताना या गोष्टी तुमच्या नेत्यांना तुम्ही विचारला पाहिजे की ह्या प्रश्नांकडे काय. आज आपण बघतोय इलेक्शन संपलं, आता तुम्ही बघा इलेक्शन संपल्यानंतर काय होणार आहे, इकडचे काही मंडळी तिकडे जाणार, तिकडचे काही मंडळी इकडे जाणार, फोडाफोडीचं राजकारण सुरू होणार. आपण ज्या व्यक्तीला ज्या कामासाठी निवडून दिलेला आहे, एखाद्या पक्षाला जर आपण निवडून दिलं, तो पक्ष दुसऱ्या पक्षांमध्ये जाऊन विलीन होतो. म्हणजे अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतीलच. ते पण काही जास्त दिवस लांब राहिले नाहीत, खूप कमी दिवस राहिलेले आहेत. पण जे मूळ प्रश्न आहे, मूळ प्रश्न म्हणजे शिक्षण, रोजगार, आरोग्य यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. कोणत्याच व्यक्तीकडे असा परफेक्ट प्लॅन नाहीये की बाबा आम्ही निवडून आल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये हे बदल करू की जेणेकरून याचा सर्वसामान्य व्यक्तींना देखील फायदा झाला पाहिजे. आता एखादा जर उच्च शिक्षण घ्यायचं म्हटलं तर त्याची एवढी फी असते की ते सर्वसाधारणना परवडणारच नाहीये. जर आपण एक साधा गोष्ट घेतली, पहिलीतला विद्यार्थी, छोटा बाळ, त्याला अजून पुढचं काहीच माहिती नाही. त्याचं जर शाळेची फी जर आपण बघितली तर 75,000, 80,000, 90,000 अशी फी आहे. आणि एक मिडल क्लास जर व्यक्तीचं आपण उत्पन्न बघितलं तर त्याचं वार्षिक उत्पन्न 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत असतं, जास्तीत जास्त 2.5 लाखापर्यंत असतं. मग त्या 2.5 लाखामध्ये जर एका मुलाचं शिक्षण जर 70-75,000 रुपये खर्च होत असेल, मग तो राहणार काय, खाणार काय आणि बाकीचं आरोग्याचं काय त्याचं. असे अनेक प्रश्न आहेत, पण या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. आजकालचे सर्व तरुण मंडळी सगळे नेत्यांमागे फिरताना आपल्याला दिसत आहेत. परंतु जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे असं तरी मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट करून तुम्हाला कळवायचं आहे. आणि येणाऱ्या काळात जर आपण आज बघितलं तर महाराष्ट्राची परिस्थिती, तर लोकसंख्या एवढी जबरदस्त वाढलेली, एवढी झपाट्याने वाढलेली आहे. आताच्या कंडिशनमध्ये पोलीस प्रशासनामध्ये 2.5 लाख माणसं काम करतायत, परंतु ॲक्च्युअली गरज किती आहे, 5 लाखाची गरज आहे. जर आपण बघितलं तर 5 लाखाची मनुष्यबळाची आवश्यकता आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये काम फक्त 2.5 लाख लोक करतायत. आणि त्याच्यामुळेच क्राईम रेट सुद्धा दिवसेंदिवस वाढतो आहे. आणि आता पोलिसांसमोर काय साधे आव्हान राहिलेले नाहीत, खूप ॲडव्हान्स लेवलचे आव्हान झालेले आहेत. मग या मूळ प्रश्नाकडे बिलकुल दुर्लक्ष केलं जात आहे. आता आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपण मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आहात. यांचं स्वप्न काय होतं, यांचं स्वप्न होतं स्वराज्य. स्वराज्य याचा अर्थ होतो सर्व राज्यातले व्यक्ती हे सुखी राहायला पाहिजे, सर्वांना सर्व गोष्टी मिळायला पाहिजे, असं स्वप्न महाराजांचं होतं. परंतु आज आपण बघतोय तो फक्त आपल्या स्वार्थासाठी लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. महाराजांचे जे गड किल्ले आहेत, आज त्यांचं जर डेव्हलपमेंट केलं तर पर्यटन स्थळ पण खूप मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावरती येऊ शकतं. त्यांचा इतिहास आहे, अख्खा जगामध्ये त्यांचा इतिहासांचा अभ्यास केला जातो. पण मूळतः आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा अनेक प्रश्न आहेत, पण अनेक प्रश्न कोणीच समोर येऊन मांडत नाही, ही एक खेदाची बाब आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.